हॅलो मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे उर्मिला क्लासेस जीके मध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मूलभूत हक्क, भारतीय संविधानाचा आत्मा हे पाहणार आहोत। स्वातंत्र्याचा खरा अर्थ केवळ परकीय सत्तेपासून मुक्त होण्यात नव्हता, तर प्रत्येक व्यक्तीला माणूस म्हणून सुरक्षिततेची, सन्मानाची आणि स्वातंत्र्याची जाणीव देण्यात होता। हे स्वातंत्र्य टिकवण्यासाठी केवळ चांगल्या हेतूंची गरज नव्हती, तर स्पष्ट आणि ठोस अधिकारांची आवश्यकता होती। म्हणूनच भारतीय संविधानाने मूलभूत हक्क या संकल्पनेला केंद्रस्थानी ठेवले। मूलभूत हक्क हे राज्याने दिलेले उपकार नाहीत, ते माणसाच्या अस्तित्वाशी जोडलेले अधिकार आहेत। व्यक्ती जन्माला येते तेव्हाच तिच्या सोबत हे हक्क येतात, अशी भूमिका संविधानाने स्वीकारली। राज्य सरकार किंवा कोणतीही सत्ता या हक्कांच्या वर नाही, हे स्पष्टपणे अधोरेखित करण्यात आले। त्यामुळे भारतीय लोकशाहीचा पाया केवळ निवडणुकांवर नाही, तर नागरिकांच्या हक्कांवर उभा राहतो। सर्वप्रथम समानतेचा अधिकार मानण्यात आला। समाज कितीही विविध असला तरी कायद्याच्या नजरेत सर्व नागरिक समान असतील, ही या अधिकार मागची मूलभूत कल्पना आहे। जात, धर्म, लिंग, भाषा किंवा सामाजिक पार्श्वभूमी यावर आधारित भेदभावाला संविधानाने स्थान दिले नाही। हा अधिकार केवळ कायदेशीर तरतूद नाही, तर समाजाला दिलेले नैतिक संदेश आहे। माणसाची किंमत त्याच्या ओळखीवर नव्हे, तर त्याच्या माणूसपणावर ठरते। समानतेनंतर स्वातंत्र्याचा अधिकार येतो। विचार करण्याचे, मत मांडण्याचे, शांततेने एकत्र येण्याचे आणि स्वतःचे जीवन जगण्याचे स्वातंत्र्य व्यक्तीच्या बौद्धिक आणि नैतिक विकासासाठी आवश्यक आहे, हे संविधानाने मान्य केले। या स्वातंत्र्यावर काही मर्यादा असू शकतात, पण त्या मर्यादांचा उद्देश समाजातील समतोल आणि सुरक्षितता राखणे एवढाच आहे। त्यामुळे स्वातंत्र्य म्हणजे बंधनरहित स्वैरता नसून जबाबदारी सोबत येणारी मोकळीक आहे, असा समतोल विचार येथे दिसते। यानंतर शोषणाविरोधाचा अधिकार मांडला गेला। इतिहासाने दाखवून दिले होते की माणसाकडून माणसाने केलेला अन्याय हा समाजाला आतून पोखरतो। म्हणूनच जबरदस्तीची मजुरी, मानवी तस्करी आणि अशा अमानवी प्रथांना संविधानाने स्पष्ट नकार दिला। हा अधिकार समाजाला सतत जाग ठेवते। कोणाच्याही श्रमांची किंवा अस्मितेची किंमत कमी होऊ देता कामा नये। धर्म स्वातंत्र्याचा अधिकार भारतीय समाजाच्या बहुविध स्वरूपाशी सुसंगत आहे। प्रत्येक व्यक्तीला आपला धर्म मानण्याचे, आचरणात आणण्याचे किंवा न मानण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले। राज्य कोणत्याही धर्माच्या बाजूने किंवा विरोधात उभे राहणार नाही, ही भूमिका येथे ठामपणे मांडलेली आहे। त्यामुळे धार्मिक विविधता ही संघर्षाचे कारण न होता सहअस्तित्वाचे प्रतीक बनू शकते, असा संविधानाचा विश्वास आहे। सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्काने भारताच्या विविधतेला संरक्षण दिले। वेगवेगळ्या भाषा, परंपरा आणि संस्कृती जपण्याचा अधिकार समुदायांना देण्यात आला। या मागचा विचार असा होता की एकसंध राष्ट्र उभा करताना विविधतेचे अस्तित्व नष्ट न होता ते अधिक समृद्ध झाले पाहिजे। या सर्व हक्कांना अर्थपूर्ण बनवणारा एक महत्त्वाचा आधार म्हणजे घटनात्मक उपायांचा अधिकार। केवळ हक्क देऊन थांबणे पुरेसे नाही, तर त्या हक्कांचे संरक्षण करण्याची हमीही आवश्यक असते। म्हणूनच न्यायालयाकडे जाण्याचा अधिकार नागरिकांना देण्यात आला। हा अधिकार नागरिक आणि राज्य यांच्यातील विश्वासाचा दुवा आहे। मूलभूत हक्कांचा विचार करताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते। हे हक्क समाजात संघर्ष निर्माण करण्यासाठी नसून समाजात संतुलन राखण्यासाठी आहेत। व्यक्तीचे स्वातंत्र्य आणि समाजाची शिस्त या दोहांमध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न संविधानाने केला आहे। त्यामुळेच मूलभूत हक्क हे केवळ कायदेशीर तरतुदी न राहता भारतीय लोकशाहीचे नैतिक अधिष्ठान ठरतात। इथून पुढे एक स्वाभाविक प्रश्न उभा राहतो, जर व्यक्तीला अधिकार दिले तर तिची जबाबदारी काय? हक्कांबरोबर कर्तव्यांची गरज का भासते? याच प्रश्नातून संविधानाचा पुढचा अध्याय उलगडते, ते म्हणजे मूलभूत कर्तव्यांचा। भाग 5. मूलभूत कर्तव्य, स्वातंत्र्याची जबाबदारी। मूलभूत हक्काने व्यक्तीला सुरक्षितता दिली, सन्मान दिला आणि स्वातंत्र्याची जाणीव करून दिली। पण संविधान रचणाऱ्यांच्या दृष्टीने लोकशाही केवळ अधिकारांवर उभी राहू शकत नव्हती, कारण अधिकार जर एकतर्फी झाले तर समाजात असमतोल निर्माण होण्याची शक्यता असते। म्हणूनच संविधानाने हक्कांबरोबरच कर्तव्यांचा विचार मांडला। मूलभूत कर्तव्ये म्हणजे राज्याने नागरिकांवर लादलेली बंधने नव्हेत, ती समाजात समतोल राखण्यासाठीची एक नैतिक चौकट आहे। व्यक्तीला मिळालेल्या स्वातंत्र्याचा उपयोग समाजाच्या हितासाठी व्हावा, ही ह्या संकल्पनेमागची
मूलभूत भूमिका आहे, त्यामुळे कर्तव्य ही हक्कांची विरुद्ध नसून त्यांची पूरक आहेत. स्वातंत्र्यानंतरच्या काही दशकानंतर हा विचार अधिक स्पष्टपणे मांडण्यात आला. देश स्वतंत्र झाला होता, लोकशाही स्थिरावत होती, पण नागरिक आणि राष्ट्र यांच्यातील नात्याला अधिक स्पष्ट दिशा देण्याची गरज जाणवत होती. याच पार्श्वभूमीवर संविधानात मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला. या मागचा उद्देश नागरिकांना घाबरवणे नव्हता, तर त्यांना जबाबदार बनवणे होता. संविधान नागरिकांना सांगते की राष्ट्र हे केवळ भौगोलिक सीमा नसते. राष्ट्र म्हणजे त्याची मूल्ये, त्याची लोकशाही व्यवस्था, त्याची सांस्कृतिक परंपरा आणि त्याचा सामाजिक समतोल. त्यामुळे संविधानाचा आदर करणे, राष्ट्रीय एकात्मतेची जपणूक करणे आणि सार्वजनिक संपत्तीचे संरक्षण करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी ठरते. मूलभूत कर्तव्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद आणि सहिष्णुतेचा विचार हे अंतर्भूत आहे. समाज प्रगतीकडे जायचा असेल तर अंधश्रद्धा, द्वेष किंवा संकुचित विचाराऐवजी विवेक, संवाद आणि समजूतदारपणा आवश्यक असते. संविधानाने हा विचार शांतपणे नागरिकांसमोर ठेवला आहे. स्त्री पुरुष समानतेचा सन्मान करणे, सामाजिक सौहार्द जपणे आणि दुर्बल घटकांप्रती संवेदनशील राहणे हा ही कर्तव्यांचीच रूपे आहेत. या कर्तव्यांचा उद्देश कोणावर बंधन घालणे नसून समाजात परस्पर आदराची भावना निर्माण करणे हा आहे. कारण अधिकारांचा योग्य उपयोग तेव्हाच शक्य होतो जेव्हा समाजात विश्वासाचं वातावरण असते. मूलभूत कर्तव्ये न्यायालयात अंमलात आणता येणाऱ्या नियमासारखी नाहीत, तरीही त्यांचे महत्त्व कमी होत नाही. उलट ती नागरिकांच्या अंतःकरणाशी संवाद साधतात. कायद्याच्या भीतीपेक्षा नैतिक जाणीव अधिक प्रभावी ठरते. हा संविधानाचा विश्वास येथे दिसून येते. हक्क आणि कर्तव्ये यांचा विचार एकत्र केला तर संविधानाचा समतोल दृष्टिकोन स्पष्ट होते. व्यक्ती केंद्रस्थानी आहे, पण समाज ही तितकाच महत्वाचा आहे. स्वातंत्र्य आहे, पण त्यासोबत जबाबदारीही आहे. अधिकार आहेत, पण त्यांचा उपयोग विवेकाने करण्याची अपेक्षा आहे. याच संतुलनामुळे भारतीय संविधान केवळ कायद्यांचा संच न राहता एक जीवन दृष्टी बनते. ते नागरिकाला केवळ हक्क देत नाही, तर त्याला एक सहज, जबाबदार आणि संवेदनशील नागरिक होण्याचे आमंत्रण देते. चला तर मित्रांनो, मग आपण पुढील भागात संविधानाची अंमलबजावणी आणि आजचे भारत संविधान जिवंत कसं राहतं आणि न्यायालय, नागरिक आणि लोकशाही हे पाहणार आहोत.